हॅलो, वेलकम टू जीनियस अकॅडमी. तर आज आपण पाहणार आहोत 2 डिजिट मल्टिप्लिकेशन, 2 अंकी संख्यांचा गुणाकार अवघ्या आपण काही सेकंदामध्ये आपण सोडू शकतो. ओके, तर ते आपल्याला आज पाहायचं आहे. ओके, एकदम सिंपल मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल 21 इंटू 36. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला जो डिजिट आहे यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 6 इंटू 2 आणि 3 इंटू 1 आणि त्यांची बेरीज. ओके, तर चला आपण पाहूया हे प्रत्यक्षात कसे सोडवायचं आहे. 6 1 जा 6, त्याच्यानंतर यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 6, 2 इंटू 6 12, 3 इंटू 1 3, यांचा ॲडिशन 12 प्लस 3 15, 15चे 5 इथे. ओके, उरला आपल्याकडे 1. 3 टू जा 6, 6 प्लस 1 7. ही झाली त्याची आन्सर. ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल पाहू. 56 इंटू 72. ओके, 6 टू जा 12, 12चे 2. ओके, त्याच्यानंतर 6 टू जा 12, उरला 1. ओके, त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 टू जा 10, 7 6 जा 42. ओके, यांचा ॲडिशन करू आपण. 1 प्लस 2 3, 4 प्लस 1 5, 53. 53चे 3 आपण इथं लिहिले, राहिले 5. ओके, 7 5 जा 35, 35 प्लस 5 40. ही झाली आपली आन्सर. ओके, आता आपण हे सगळं समजून घेण्यासाठी आपण हे लिहितो एक एक स्टेप, पण हा जो सगळा जो कॅल्क्युलेशन आहे आपल्याला माइंडमध्ये करायचा असतो. एकदम इझी वेने आहे. ओके, त्याच्यामुळे आपण जेवढा जास्त प्रॅक्टिस करू तेवढा जास्त आपण माइंडमध्ये आपण त्याला सॉल्व्ह करू शकू. ओके, आणखी आपण काही 1-2 एक्झाम्पल पाहू. 12 इंटू 24, 2 4 जा 8, 10, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4, 2 2 जा 4, 4 प्लस 4 8, and again 2 1 ja 2. This is the answer. Okay, again 19 into 31, 9 1 ja 9, cross multiplication 1 1 ja 1, 9 3 ja 27, 27 plus 1 28, 28चे 8 आपण इथं लिहिले. ओके, 3 1 जा 3, 3 प्लस 2 5. ही झाली करेक्ट आन्सर. ओके, अगेन 25 into 46. Okay, 5 into 6 30, 30चा 0, उरले 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 2 जा 12, 4 5 जा 20. ओके, 3 प्लस 2 5, 1 प्लस 2 3, 3चे 5 आपण 35चे 5 आपण इथं लिहिले. 4 2 जा 8, 8 प्लस 3 11 आपण इथं लिहिले. दिस इज द आन्सर. ओके,
दिस इज द आन्सर. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स हे सोडवू शकतो. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. 79 into 88, 9 8 जा 72, 72 चे 2 आपण इकडे लिहिले, राहिले 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 8 जा 56, 8 9 जा 72. Okay, 6 plus 7 plus 6 plus 2 15, 13. ओके, याच्यातले 5 आपण हे इथं लिहिले. 7 8 जा 56, 56 प्लस हे राहिलेले 13. ओके, 9 and 6 69. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, हा जो कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला ह्या प्रत्येक स्टेप्स लिहाव्या लागतात, कारण तुम्हाला हे समजावं. ओके, पण आपण जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस केला तर आपल्याला हे स्टेप्स लिहिण्याची गरज नाही, आपण हे कमीत कमी वेळामध्ये सोडवू शकतो. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे तुमच्यासाठी मी एक्झाम्पल्स देतो. 15 into 26, 47 into 39. याचे आन्सर्स प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहा. थँक्यू.